नमस्कार मित्रांनो, मी नंदन पाटील, यूट्यूबर आणि फायनान्शियल ॲडवायझर. तर आज मी तुम्हाला SIP म्हणजे काय आणि SWP म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या दोन्ही टर्म तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये ऐकलं असतील, म्युच्युअल फंडच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये ऐकलं असतील किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडून ऐकलं असतील. तर त्यांचं एक्झॅक्ट मिनिंग काय आहे आणि त्याचं एक्झाम्पल सकट आपण आज समजून घेऊयात. तर चला करूयात व्हिडिओची सुरुवात. तर मित्रांनो, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण ठराविक कालावधीसाठी ठराविक कालावधीपर्यंत पैसे गुंतवणार आहोत, तर त्याला म्हणतात SIP. SIPमध्ये मित्रांनो आपण वीकली, मंथली, क्वार्टरली इन्व्हेस्टमेंट करू शकतो एक फायनान्शियल गोल अचीव करण्यासाठी. आणि त्यामध्ये तुम्हाला एक टॉपअप SIP हा एक फीचर आहे. जर ते फायनान्शियल गोल तुम्हाला लवकरात लवकर अचीव करायचे आहे तर तुम्ही SIP टॉपअप हा ऑप्शन वापरू शकता. त्यामध्ये मंथली, वीकली असं मंथली, इयरली ऑप्शन असतो. मोस्ट ऑफ दी पीपल SIP टॉपर इयरली करतात आणि तुमच्या सॅलरी किंवा वेल्थ ग्रोथनुसार तुम्ही SIP टॉपअप चे पर्सेंटेज निवडू शकतो. त्यामध्ये तुमचं SIPची अमाऊंट इन्क्रीज होते. तर मित्रांनो, SIPचे आपण एक एक्झाम्पल SIP कॅल्क्युलेटरद्वारे समजून घेऊयात. तर हा ET मिनीचा SIP कॅल्क्युलेटर आहे. तर तुम्ही कुठला पण कॅल्क्युलेटर यूज करू शकता ॲज पर युअर फायनान्शियल नीड. तर मित्रांनो, एक 10,000 रुपये अमाऊंट तुम्ही सपोज 20 वर्षासाठी गुंतवणार आहात, तर यामध्ये तुम्हाला मार्केट एक अंदाज 15% रिटर्न देईल, असं आपण एक अंदाज व्यक्त करूयात. तर त्यामध्ये तुम्हाला 1,52,00,000 रुपये टोटल रिटर्न मिळतील. त्याच्यामध्ये 24 लाख ही तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असेल आणि 1,28,00,000 ही तुमचे रिटर्न असतील. तर मित्रांनो, हा 24 लाख आणि 1,28,00,000 खूप डिफरन्स आहे. एवढं कसं अचीव होईल? त्याच्यामध्ये 2 कारणं आहेत. एक म्हणजे तुमचं इन्व्हेस्टमेंट पिरियड. इथं इन्व्हेस्टमेंट पिरियड हा 20 वर्ष आहे. हा खूप इन्व्हेस्टमेंट पिरियड आहे. तर म्युच्युअल फंड हा लाँग टर्मसाठी खूप चांगला रिटर्न देतो. त्यामुळे म्युच्युअल फंड लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केलेलं बेटर राहतं. आणि तुमचा ग्रोथ रेट हा CAGR पद्धतीने कॅल्क्युलेट होतो म्युच्युअल फंडमध्ये. CAGR म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न. तर इट्स लाईक कंपाऊंड इंटरेस्ट. तर तुम्ही जर बँकेमध्ये तुम्हाला जे इंटरेस्ट मिळतं ते सिम्पल इंटरेस्ट मिळतं. त्यामुळं लाँग टर्ममध्ये जरी बँकेत FD केली तरी जास्त रिटर्न मिळत नाही. पण म्युच्युअल फंडमध्ये CAGR पद्धतीने तुम्हाला रिटर्न मिळतो. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न हे खूप चांगले मिळतात. आणि मित्रांनो, लाँग टर्ममध्ये कुठलाच म्युच्युअल फंडने निगेटिव्ह रिटर्न दिलेले नाहीत. तुम्ही कुठल्या पण व्यवसायात जाऊन लाँग टर्ममध्ये म्युच्युअल फंडचे रिटर्न बघू शकता की निगेटिव्ह रिटर्न नाहीत. आणि 15% रिटर्न का कन्सिडर केले तर सेबीने रिस्ट्रिक्ट केले आहे की 15% रिटर्न सांगा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला. त्यामुळे 15% रिटर्न मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवत आहेत. पण मागच्या वर्षी मार्केटने खूप चांगले रिटर्न दिले आहेत. सरासरी मिड कॅप, स्मॉल कॅपने अबव 30% रिटर्न दिलेले आहेत आणि लार्ज कॅपने अप्रॉक्सिमेट टू 20% रिटर्न दिलेले आहेत मित्रांनो. पण हे रिटर्न जे आहेत ते मार्केटवर डिपेंड राहतात. हे रिअल रिटर्न नाही आहेत मित्रांनो. हा एक फक्त अंदाज आहे एज्युकेशन पर्पजसाठी. तर मित्रांनो, आता चला एक SWPचं एक्झाम्पल घेऊयात. SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमध्ये काय होतं की तुम्ही विड्रॉल करू शकता ठराविक कालावधीसाठी, ठराविक कालावधीची लाईक SIP. तर मित्रांनो, हेच उदाहरण घ्या. सपोज 1,52,00,000 रुपये तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे. तर तुम्ही त्याला मंथली SWP 1,00,000, 2,00,000, 50,000 ॲज पर युअर रिक्वायरमेंट लावू शकता. पण सजेशन काय आहे तर ॲज पर मार्केट रिटर्न तुम्ही SWP लावलेलं बेटर असतं. तर सपोज 1,52,00,000 आहे, त्याचे रिटर्न मार्केट रिटर्न तुम्हाला 15% देतात. तर त्याचं इयरली रिटर्न मार्केट 15% दिले तर 1,52,00,000चे 15% CAGRने इयरली रिटर्न होतो सरासरी 22,50,000 रुपये. तर तुम्ही वर्षाला 22,50,000 रुपये SWPद्वारे रिटर्न करू शकता.
तर सरासरी एक एक 1,80,000 रिटर्न होतात. तर 1,80,000 ही तुम्हाला एक मंथली पेमेंटच झालं, एक प्रकारचं सॅलरीच झाली. तर मित्रांनो, तुम्ही म्युच्युअल फंड सपोज कोणाला प्रायव्हेट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमधनं रिटायरमेंट घ्यायची आहे, अर्ली रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, तर एक बेस्ट उपाय आहे की तुम्ही एक लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करा आणि SIPने, आणि नंतर तुम्ही SWPने मंथली रिटर्न मिळवा. तर मित्रांनो, लक्षात ठेवा की जर तुम्हाला म्युच्युअल फंडचं काही नॉलेज नाही आहे किंवा बेसिक आयडिया आहे फक्त, तर तुम्ही एक AMFI रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटरशी संपर्क करूनच इन्व्हेस्टमेंट करा. आणि कारण की AMFI रजिस्टर डिस्ट्रीब्युटरने एक्झाम देऊन सर्टिफिकेशन मिळवलेलं असतं, त्याला एक लायसन्स असतं एक प्रकारचं, आणि त्याला पूर्ण मार्केटचा अभ्यास असतो. तो तुमच्या रिस्कनुसार, तुमच्या कालावधी आणि तुमच्या फायनान्शियल गोलनुसार तुम्हाला एक मार्केटमधले सर्वोत्तम फंड ते सजेस्ट करतात. त्यामुळे आणि ते तुम्हाला टॅक्स सेविंग फंड पण सजेस्ट करतात जर तुम्हाला तुमचा अमाऊंट टॅक्सेबल असेल तर. मित्रांनो, मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये एक AMFI रजिस्टरचा कॉन्टॅक्ट नंबर आणि अकाउंटची लिंक देत आहे. जर तुम्हाला आणखी काही म्युच्युअल फंड, SIP आणि SWPबद्दल डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा किंवा तुम्ही दिलेल्या AMFI रजिस्टर डिस्ट्रीब्युटरशी संपर्क करू शकतात. धन्यवाद मित्र.